विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासिकेमध्ये सिद्धांत कल्पना हायपोथेसिस या 7व्या प्रकरणाच्या अंतर्गत आपण सिद्धांत कल्पनेचा उगम कसा होतो, सिद्धांत कल्पनेचे सूचन कसे होते, सिद्धांत कल्पनेची मांडणी कशी केली जाते या मुद्द्याला आपण सुरुवात केलेली होती आणि त्यातील काही प्रास्ताविक स्वरूपात काही गोष्टी आपण माहीत करून घेतल्या होत्या। आजच्या तासिकेमध्ये आपण सिद्धांत कल्पनेचे सूचन कसे केले जाते किंवा सिद्धांत कल्पनेचे सूचन कसे होते, सिद्धांत कल्पनेचा उगम कसा होतो, सिद्धांत कल्पनेची मांडणी कशी केली जाते या संबंधित असणारे एकूण 6 मुद्दे आपणास आजच्या तासिकेत अभ्यासावायचे आहेत। तर आपला आजचा प्रमुख मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, सिद्धांत कल्पनेचे सूचन। सिद्धांत कल्पनेचे सूचन, यालाच आपण पर्यायी शब्द जर म्हणलं तर सिद्धांत कल्पनेचा उगम, आणि यालाच आणखीन एक पर्यायी शब्द म्हणलं तर सिद्धांत कल्पनेची मांडणी असंही आपण म्हणू शकतो। या प्रमुख मुद्द्याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। आता सिद्धांत कल्पनेचा उगम, सिद्धांत कल्पनेची मांडणी, सिद्धांत कल्पनेचे सूचन अभ्यासत असताना आपण या प्रकरणाच्या सुरुवातीपासून अभ्यासत आहोत की सिद्धांत कल्पना ही एक तात्पुरती कल्पना असते, एक तात्पुरता अंदाज असतो, एक तात्पुरते अनुमान असते। मग सिद्धांत कल्पना जी एक तात्पुरती कल्पना असते, तात्पुरता अंदाज असतो, ती का केली जाते, का मांडली जाते? तर एखादी समस्या सोडवण्यासाठी आपण सिद्धांत कल्पना मांडतो, एखाद्या समस्येचे उत्तर शोधण्यासाठी आपण सिद्धांत कल्पना मांडतो, एखादी वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी आपण सिद्धांत कल्पना मांडतो, एखादी घटना स्पष्ट करण्यासाठी आपण सिद्धांत कल्पना मांडत असतो। मग विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की सिद्धांत कल्पनेचा उगम कसा होतो, सिद्धांत कल्पना सुचते कशी, सिद्धांत कल्पनेची मांडणी कशी केली जाते? कारण सिद्धांत कल्पना कोणत्या नियमांना अनुसरून मांडली जाते या संबंधीचे काही साचेबंद असे नियम नाहीत, विशिष्ट असे नियम नाहीत। जर आपण वैज्ञानिकांनी केलेल्या वेगवेगळ्या शोधांकडे जर पाहिलं तर आपणास एक गोष्ट लक्षात येईल की वैज्ञानिक संशोधन करत असताना जे वेगवेगळे शोध लागलेले आहेत ते शोध हे विशिष्ट घटकांमुळे लागलेले आपणास दिसून येतात। मग हे विशिष्ट घटक कोणते आहेत की ज्या घटकांमुळे सिद्धांत कल्पनेचे सूचन शक्य होते? असे विशिष्ट घटक कोणते आहेत की ज्या घटकांमुळे सिद्धांत कल्पनेचा उगम शक्य होतो? असे विशिष्ट घटक कोणते आहेत की ज्यामुळे सिद्धांत कल्पनेची मांडणी केली जाते? असे एकूण 6 घटक आपणास आजच्या तासिकेत अभ्यासावायचे आहेत। ए बाळा, इकडे लक्ष दे। आपण आज पहिला मुद्दा अभ्यासूया, सिद्धांत कल्पनेच्या सूचनासाठी, उगमासाठी किंवा मांडणीसाठी आवश्यक असणारा तरल आणि निर्मितीक्षम कल्पना। तरल आणि निर्मितीक्षम कल्पना हा पहिला घटक आहे की ज्यामुळे सिद्धांत कल्पनेचे सूचन होते, हा पहिला घटक आहे की ज्यामुळे सिद्धांत कल्पनेचा उगम होतो, हा पहिला घटक आहे की ज्यामुळे सिद्धांत कल्पनेची मांडणी केली जाते। तरल आणि निर्मितीक्षम कल्पना म्हणजे काय? तर संशोधकाची निर्मितीक्षम कल्पना ही
सर्व प्रकारच्या संशोधनाची शोधांची जननी आहे. संशोधकाची निर्मितीक्षम कल्पना ही सर्व प्रकारच्या शोधांची जननी आहे. म्हणजे निर्मितीक्षम कल्पनेतून वेगवेगळ्या प्रकारचे शोधांची निर्मिती होत असते, शोध उगम पावत असतात, शोध लावले जातात. प्रत्येक सिद्धांत कल्पनेचा स्त्रोत हा शास्त्रज्ञांच्या निर्मितीक्षम मनामध्ये असतो. प्रत्येक सिद्धांत कल्पनेचा स्त्रोत हा, प्रत्येक सिद्धांत कल्पनेचा मार्ग हा कुठे असतो? शास्त्रज्ञांच्या, प्रत्येक व्यक्तीच्या नाही, सामान्य व्यक्तीच्या नाही. प्रत्येक सिद्धांत कल्पनेचा स्त्रोत, उगम, मार्ग हा शास्त्रज्ञांच्या निर्मितीक्षम मनामध्ये असतो. आणि या कारणामुळेच प्रत्येक व्यक्ती उचित सिद्धांत कल्पनेची निर्मिती करू शकत नाही असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्ती म्हणजे सामान्य व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती उचित सिद्धांत कल्पनेची निर्मिती करू शकत नाही. कारण का? कारण प्रत्येक व्यक्तीजवळ तरल आणि निर्मितीक्षम कल्पना नसते. ज्या व्यक्तीजवळ तरल आणि निर्मितीक्षम कल्पना असते तीच व्यक्ती सिद्धांत कल्पनेची मांडणी करू शकते. त्याच व्यक्तीला सिद्धांत कल्पना सुचते, सूचन करतो. म्हणून तरल आणि निर्मितीक्षम कल्पना ही सिद्धांत कल्पनेच्या सूचनासाठी, सिद्धांत कल्पनेच्या उगमासाठी, सिद्धांत कल्पनेच्या मांडणीसाठी उपयोगी पडणारा घटक आहे. आणि शास्त्रज्ञांच्या निर्मितीक्षम मनामध्ये सिद्धांत कल्पनेचा स्त्रोत असतो आणि तो स्त्रोत आहे तरल आणि निर्मितीक्षम कल्पना. त्याचं एक उदाहरण पाहूया की प्रत्येक व्यक्ती उचित सिद्धांत कल्पनेची निर्मिती करू शकत नाही, तर फक्त शास्त्रज्ञांच्या निर्मितीक्षम मनामध्येच सिद्धांत कल्पनेचा स्त्रोत असतो, मार्ग असतो, उगम असतो, सूचन असते. आता आपण गुरुत्वाकर्षण शक्तीचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. अगदी 5वी 6वीच्या विज्ञानामध्ये ते आजपर्यंत आपण अभ्यासलेला आहे की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर आहे, न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला. आता न्यूटनने गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सिद्धांताचा शोध कसा लावला? ही छोटीशी कथा ही आपणास माहीत आहे की न्यूटन एका झाडाखाली अभ्यास करत बसलेला असताना झाडावरचं तुटलेलं सफरचंदाचं फळ खाली पडलं. मग ते सफरचंदाचं तुटलेलं झाडावरचं फळ खाली पडल्यानंतर न्यूटनच्या मनात आलं की झाडावरचं फळ खालीच का पडलं, हा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि एक प्राथमिक अंदाज, एक प्राथमिक कल्पना, एक प्राथमिक अनुमान म्हणजेच सिद्धांत कल्पना फक्त न्यूटनला सुचली की पृथ्वीच्या ठिकाणी अशी कोणती तरी शक्ती असली पाहिजे की ज्या शक्तीमुळे झाडावरचं तुटलेलं फळ हे इतरत्र न जाता जमिनीवर पडलेलं आहे, खाली आलेलं आहे, जमिनीवर आलेलं आहे. कारण न्यूटनच्या अगोदर आणि न्यूटनच्या कालावधीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्तीचा सिद्धांत मांडण्याच्या अगोदरपर्यंत प्रत्येक शेतकरी दररोज सफरचंद खाली पडताना पाहिलेलाच असेल, म्हणजे सामान्य व्यक्ती, शेतकरी. परंतु त्या शेतकऱ्याला, सामान्य व्यक्तीला सिद्धांत कल्पना सुचली नाही. फक्त ही सिद्धांत कल्पना कोणाला सुचली? न्यूटनलाच सुचली. कारण न्यूटनच्या ठिकाणी तरल आणि निर्मितीक्षम कल्पना होती. म्हणून सिद्धांत कल्पना सुचण्यासाठी, सिद्धांत कल्पनेचा उगम होण्यासाठी, सिद्धांत कल्पनेची मांडणी करण्यासाठी हा पहिला महत्त्वपूर्ण घटक आहे तरल आणि निर्मितीक्षम कल्पना. प्रत्येक उदाहरण सांगितलं आपल्याला, प्रत्येक शेतकरी दररोज सफरचंद खाली पडताना पाहतो. परंतु केवळ न्यूटनच्याच निर्मितीक्षम कल्पनेतून गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा शोध लागला. हे पहिला घटक आहे ज्यामुळे सिद्धांत कल्पनेचे सूचन होते.
आता दुसरा घटक आपण अभ्यासू की ज्यामुळे सिद्धांत कल्पनेचे सूचन होते, ज्यामुळे सिद्धांत कल्पनेचा उगम होतो, ज्यामुळे सिद्धांत कल्पनेची मांडणी केली जाते. दुसरा घटक आहे अविरत परिश्रम. दुसरा घटक आहे अविरत परिश्रम. आता विद्यार्थी मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट आहे जी मला आपणास विचारायची आहे. आपणास खूप भूक लागली. आपण वर्गामध्ये 5-10 विद्यार्थी आहोत. आपणास जेवायच्या पंक्तीमध्ये बसवलं, प्रत्येकाला ताट दिला. एकाच्या ताटामध्ये फक्त भाकरी दिली, एकाच्या ताटामध्ये फक्त भात दिला, एकाच्या ताटामध्ये फक्त भाजी दिली, एकाच्या ताटामध्ये फक्त गोड दिलं आणि एकाच्या ताटामध्ये हे सर्व पदार्थ ठेवले. भाजी, भाकरी, गोड पदार्थ, वरण सगळं ठेवलं. आपण जेवण कशाला म्हणूया किंवा कशाला म्हणू शकतो आपण? अगदी बरोबर आहे की ज्या ताटामध्ये भाजी आहे, पोळी आहे, भात आहे, गोड आहे, वरण आहे, याला आपण पूर्ण जेवण म्हणतो. फक्त भाकरी खाऊन आपलं पोट भरू शकतो का? भरू शकतो, पण त्याला आपण जेवण नाही म्हणत. म्हणजे भाकरीसोबत भातही पाहिजे. भाकरी जेवढी महत्त्वाची तेवढा भात महत्त्वाचा, भात जेवढा महत्त्वाचा तेवढा भाजी महत्त्वाची, जेवढी भाजी महत्त्वाची तेवढं वरण महत्त्वाचं, जेवढं वरण महत्त्वाचं त्यासोबत आपणास गोड महत्त्वाचं. प्रत्येक पदार्थाचं आपलं महत्त्व आहे. अगदी त्या पद्धतीने तोंडात पाणी आलं असेल पण त्याला सध्या आवरा. अगदी त्या पद्धतीने या ठिकाणी सिद्धांत कल्पनेचे सूचन होण्यासाठी, सिद्धांत कल्पनेचा उगम होण्यासाठी जे घटक, सिद्धांत कल्पनेची मांडणी करण्यासाठी जे घटक आवश्यक आहे त्यात प्रत्येक घटकाचं आपलं वेगळं महत्त्व आहे. याही घटकाचं महत्त्व वेगळं आहे, याही घटकाचं वेगळं महत्त्व आहे. असे ज्यावेळेस 6 घटक होतील त्यावेळेस ते पूर्ण आपलं जेवण होईल. भाकरी, भाजी, फक्त एक एक घटक घेऊन सिद्धांत कल्पनेचं सूचन शक्य नाही. तर हे सर्व घटक एकत्रित आल्यानंतर सिद्धांत कल्पनेचं सूचन होऊ शकतं, उगम होऊ शकतो, मांडणी होऊ शकतो. असे एकूण 6 घटक आहेत. त्यातला दुसरा घटक आपण अभ्यासत आहोत, अविरत परिश्रम. आता जरी तरल कल्पनाशक्ती हा सिद्धांत कल्पनेचा विचार करण्यासाठी, तरल कल्पनाशक्ती हा सिद्धांत कल्पनेचा विचार करण्यासाठी महत्त्वाचा घटक असला, महत्त्वपूर्ण गोष्ट असली, महत्त्वपूर्ण बाब असली, तरी त्याचबरोबर अविरत परिश्रम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे भाकरीसोबत भात पाहिजे. दुसरा घटक आला. मी काय म्हणतोय की सिद्धांत कल्पनेचे सूचन होण्यासाठी तरल आणि निर्मितीक्षम कल्पना या घटकासोबत अविरत परिश्रम हा दुसरा घटकही आवश्यक आहे. कारण जरी तरल कल्पनाशक्ती हा सिद्धांत कल्पनेचा विचार करण्यासाठी, सिद्धांत कल्पनेचे सूचन करण्यासाठी, सिद्धांत कल्पनेची मांडणी करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक असला, तरी त्याचबरोबर अविरत परिश्रम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अविरत परिश्रमाशिवाय, अविरत म्हणजे निरंतर, अविरत म्हणजे निरंतर, सारखे. अविरत परिश्रमाशिवाय फक्त सृजनशील कल्पनाशक्तीने, फक्त सृजनशील कल्पनाशक्तीने कोणताही शोध विज्ञानात क्वचितच लागू शकतो. कारण निर्मितीक्षम कल्पनाशक्तीसोबत, सृजनशील कल्पनाशक्तीसोबत व्यक्तीच्या ठिकाणी अविरत परिश्रमाची सुद्धा हा घटक, अविरत परिश्रम हा घटक सुद्धा असला पाहिजे. म्हणजे अविरत परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे, तर सिद्धांत कल्पनेचे सूचन शक्य आहे. म्हणून तरल आणि निर्मितीक्षम कल्पनाशक्तीसोबत सिद्धांत कल्पनेच्या सूचनासाठी अविरत परिश्रम देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अविरत परिश्रमाशिवाय फक्त सृजनशील कल्पनाशक्तीने कोणताही शोध विज्ञानात क्वचितच लागू शकतो. समस्येचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिकांना महिनोमहिने आणि वर्षानुवर्षे काम करावे लागते.
की जी समस्या जाणून घ्यायची आहे, ज्या समस्येचे उत्तर शोधावयाचे आहे, जी घटना स्पष्ट करावयाची आहे, ज्या समस्येचे निराकरण करावयाचे आहे, त्यासाठी वैज्ञानिकांना तरल आणि निर्मितीक्षम कल्पनाशक्तीसोबत सृजनशील कल्पनाशक्तीसोबत महिनोमहिने आणि वर्षानुवर्षे वैज्ञानिकांना मेहनत करावी लागते, काम करावे लागते, त्यावर कार्य करावे लागते. त्याचं एक छोटंसं उदाहरण आपल्या पुस्तकात अतिशय उत्तम दिलेलं आहे की एखादी सिद्धांत कल्पना मांडण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, किती मेहनत करावी लागते, किती काम करावे लागते, किती कार्य करावे लागते. आपले सूर्यमालेमध्ये जे ग्रह आहेत आपल्याला माहीत आहे, ते ग्रह कोणत्या कक्षेमध्ये फिरतात? लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात. हे आपल्याला माहीत आहे, आपण हे जॉग्राफीमध्ये शिकलेलं आहे 8वी 9वी 10वी मध्ये. मग ग्रह लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात, हा शोध कोणी लावलेला आहे? हा शोध केपलर या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. परंतु केपलर या शास्त्रज्ञाने एकदाच सिद्धांत कल्पना मांडली आणि याचा शोध लागला असं नाही. कारण ग्रह लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतात ही योग्य सिद्धांत कल्पना मांडण्यापूर्वी केपलर या वैज्ञानिकाने एकूण 19 चुकीच्या सिद्धांत कल्पना मांडल्या आणि ज्या चुकीच्या सिद्धांत कल्पना काय ठरल्या? अयोग्य ठरल्या. आणि त्यानंतर मग 20वी सिद्धांत कल्पना जी मांडली ती योग्य ठरली. म्हणून सिद्धांत कल्पना सुचण्यासाठी, सिद्धांत कल्पनेचा उगम होण्यासाठी, सिद्धांत कल्पनेची मांडणी करण्यासाठी अविरत परिश्रम हा घटक सुद्धा महत्त्वाचा ठरतो. आता हे 2 घटक झाले, भाकरी झाली, भात झाला. आता पुढचे घटक ही जेवणात पाहिजे तरच आपण त्याला जेवण म्हणू शकतो. बाळा लक्ष दे इकडं, आत्ताच तोंडाला पाणी आणू नको. तिसरा घटक आहे पुरेसे व सखोल ज्ञान. तिसरा घटक आहे पुरेसे व सखोल ज्ञान, हा तिसरा घटक आहे. यास्मिन इकडं पहा, इकडं लक्ष दे बेटा तू. आता पहा, तिसरा घटक आहे सिद्धांत कल्पनेचं सूचन होण्यासाठी, सिद्धांत कल्पनेचा उगम होण्यासाठी, सिद्धांत कल्पनेची मांडणी करण्यासाठी. ते आहे पुरेसे व सखोल ज्ञान. आता संशोधन आणि अविरत परिश्रम म्हणजे पहिले 2 घटक आले, निर्मितीक्षम तरल आणि निर्मितीक्षम कल्पना, त्यासोबत काय? अविरत परिश्रम. यासोबत ज्या विषयामध्ये संशोधन चालू आहे, ज्या विषयामध्ये काय चालू आहे विद्यार्थी मित्रांनो? संशोधन चालू आहे, त्या विषयाचे पुरेसे आणि सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. जर त्या विषयाचे पुरेसे म्हणजे परिपूर्ण, सखोल म्हणजे सर्वांगीण ज्ञान असेल तरच सिद्धांत कल्पनेचे सूचन होऊ शकते, तरच सिद्धांत कल्पनेचा उगम होऊ शकतो, तरच सिद्धांत कल्पनेची मांडणी केली जाऊ शकते. म्हणून संशोधन आणि अविरत परिश्रमासोबत, अविरत श्रमासोबत ज्या विषयामध्ये संशोधन चालू आहे त्या विषयाचे पुरेसे आणि सखोल ज्ञान असणे, सर्वांगीण ज्ञान असणे, परिपूर्ण ज्ञान असणे, व्यापक ज्ञान असणे आवश्यक असते, तर सिद्धांत कल्पनेचे सूचन शक्य होते. त्याचं एक उदाहरण खूप छोटंसं आणि मजेशीर उदाहरण आहे. फ्रान्समध्ये एक वैज्ञानिक होता, त्याचं नाव आहे लुई पाश्चर. ए बाळा इकडं पहा, काय नाव त्याचं? फ्रान्समधल्या वैज्ञानिकाचं काय म्हटलं मी? इकडं लक्ष दे यास्मिन. काय नाव आहे? फ्रान्समधील एक वैज्ञानिक लुई पाश्चर. हा एकमेव शास्त्रज्ञ फ्रान्समधला होता की ज्याने रेशीमच्या अळीचा आजार बरा करून दाखवला. आता फ्रान्समधील लुई पाश्चर हे एकमेव शास्त्रज्ञ होते ज्यांनी रेशीमच्या अळीचा आजार बरा करून दाखवला. कसं काय? कारण त्यांना सर्वसाधारणपणे रोगांचे जे वेगवेगळे रोग आहेत त्या वेगवेगळ्या रोगांचे पुरेसे असे ज्ञान,
सखोल असे ज्ञान, सर्वांगीण असे ज्ञान फ्रान्स शास्त्रज्ञ लुई पाश्चरला होते. या वेगवेगळ्या रोगाचे ज्ञान लुई पाश्चरला असल्यामुळे त्यांना रेशीमच्या अळीचे रोग बरे करणे जमले. त्यांना रेशीमच्या अळीचे रोग बरे करणे जमले. म्हणून उदाहरण काय दिलं मी की फ्रान्समधील लुई पाश्चर हे एकमेव शास्त्रज्ञ होते जे रेशीमच्या अळीचा आजार बरा करू शकले. म्हणजे त्याच्यावर त्यांनी अचूक असा शोध लावला की या गोष्टीमुळे रेशीमच्या अळीचा हा आजार काय होऊ शकतो, बरा होऊ शकतो. आता हा शोध ते का लावू शकले, ही सिद्धांत कल्पना ते का मांडू शकले, ही सिद्धांत कल्पना त्यांना सुचली कशी? कारण त्यांना सर्वसाधारणपणे जे रोग वेगवेगळे असतात, विविध रोग असतात, त्या रोगांचे पुरेसे ज्ञान होते. जरी त्यांना रेशीमच्या अळीचे ज्ञान नव्हते, रेशीमच्या अळीचे ज्ञान लुई पाश्चरला नव्हते, पण रोगांचे ज्ञान होते. या रोगांचे ज्ञान असल्यामुळे त्यांनी रेशीमच्या अळीचा रोग बरा केलेला आपणास दिसून येतो. म्हणून पुरेसे ज्या विषयाशी संबंधित संशोधन चालू आहे त्या विषयाचे पुरेसे व सखोल म्हणजे सर्वांगीण, संपूर्ण, व्यापक ज्ञान असणे आवश्यक आहे, तर सिद्धांत कल्पनेचे सूचन शक्य होते. हे 3 घटक आपण अभ्यासले. कोणते? तरल आणि निर्मितीक्षम कल्पना, अविरत परिश्रम आणि तिसरं पुरेसे व सखोल ज्ञान. आता चौथा घटक आपण अभ्यासूया की ज्यामुळे सिद्धांत कल्पनेचं सूचन शक्य होतं. ते चौथा घटक आहे अंतस्फूर्ती. 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 आता अंतस्फूर्ती या घटकामुळे सिद्धांत कल्पनेचे सूचन कसे शक्य होते, सिद्धांत कल्पनेचा उगम कसा शक्य होतो, सिद्धांत कल्पनेची मांडणी कशी शक्य होते? तर वैज्ञानिक समस्येची उकल करत असताना, वैज्ञानिक समस्येचे उत्तर शोधत असताना, वैज्ञानिक समस्येचे निराकरण करत असताना खूप परिश्रम घेतात, खूप काम करतात, खूप मेहनत घेतात. परंतु काही वेळा त्यांना त्याचा उपयोग होतोच, त्या खूप केलेल्या परिश्रमाचा त्यांना उपयोग होतोच असे नाही. काही वेळेला वैज्ञानिकांना समस्येचे उत्तर हे अचानकपणे, अकस्मातपणे, अचानकपणे म्हणजे अकस्मातपणे विजेचा प्रकाश चमकावा, आकाशामध्ये ढग आल्यानंतर दूर कुठेतरी वीज जशी चमकते आणि लगेच जाते, तसं वैज्ञानिकांना सुद्धा अचानकपणे एखाद्या समस्येचे उत्तर अंतस्फूर्तीद्वारे मिळते. मी काय सांगत होतो? अंतस्फूर्ती हे सुद्धा सिद्धांत कल्पनेचे सूचन होण्यासाठी चौथं महत्त्वाचं घटक आहे. वैज्ञानिक समस्येची उकल करताना, समजून घेत असताना, समस्येचं निराकरण करत असताना खूप परिश्रम घेतात. परंतु काही वेळा त्यांना त्या केलेल्या खूप परिश्रमाचा उपयोग होतोच असे नाही. काही वेळा त्यांना समस्येचे उत्तर हे अचानक विजेचा प्रकाश चमकावा त्याप्रमाणे मिळते. त्याला आपण काय म्हणतो? अंतस्फूर्ती असे म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? अंतस्फूर्ती असे म्हणतो. त्याचं एक उदाहरण आहे. त्याचं उदाहरण आहे आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचं उदाहरण आहे. लक्ष दे रे बाळा इकडं. आर्किमिडीजचं उदाहरण आहे. आता आर्किमिडीज हा शास्त्रज्ञ ज्यावेळेस त्याने पाण्याने भरलेल्या टबामध्ये, टब माहीत आहे ना, बाथरूममध्ये असतो आंघोळीचा टब, तो पाण्याने भरलेला होता. आर्किमिडीज हा शास्त्रज्ञ आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला आणि त्या पाण्याने भरलेल्या टबामध्ये आर्किमिडीजने काय मारली? उडी मारली. उडी मारल्यानंतर त्या टबातून पाणी बाहेर पडलेले पाहिले. त्या टबातून आर्किमिडीजने काय पाहिले? पाणी बाहेर पडले. आर्किमिडीज पाण्याने भरलेल्या टबामध्ये उडी मारल्यानंतर त्याला त्या टबातून काय बाहेर पडलेले दिसून आले? पाणी बाहेर पडलेले दिसून आले.
ते पाहून आर्किमिडीजला अचानकपणे समस्येचे उत्तर सापडले आणि मग आर्किमिडीजने सिद्धांत कल्पना मांडली की जेव्हा शरीर, मानवाचे शरीर, जेव्हा शरीर हे अर्धवट पाण्यात बुडालेले असते, जेव्हा शरीर हे पाण्यामध्ये अर्धवट बुडालेले असते तेव्हा त्याचे वजन कमी होते. कोणाचे? शरीराचे. अर्धवट पाण्यात बुडालेल्या शरीराचे काय होते? वजन कमी होते. मग ते किती कमी होते? त्याचं उत्तर त्याला त्या टबातून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे कसं मिळालं पहा, की जेव्हा शरीर अर्धवट पाण्यात बुडालेले असते तेव्हा त्या शरीराचे काय कमी होते? वजन कमी होते. आणि कमी झालेले वजन हे जे कमी झालेलं वजन आहे, समजा अर्धा किलो, 1 किलो, 2 किलो वजन कमी झालेलं आहे गृहीत धरा, तर कमी झालेलं 2 किलो वजन हे टबातून, त्या टबातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या वजना इतकेच असते. म्हणजे त्या बाहेर पडलेल्या पाण्याचं वजनही किती? 2 किलो. म्हणजे अशी सिद्धांत कल्पना ही आर्किमिडीजच्या मनामध्ये अचानकपणे स्फुरली. ती कशामुळे? अंतस्फूर्तीमुळे. म्हणून सिद्धांत कल्पनेचं सूचन होण्यासाठी, उगम होण्यासाठी, मांडणी करण्यासाठी चौथा महत्त्वपूर्ण घटक आहे अंतस्फूर्ती. भाकरी, भात, भाजी, वरण. आता काय पाहिजे? गोड पाहिजे आणि मीठ पाहिजे, लोणचं पाहिजे, ते बी येईल आता. म्हणजे कितवा घटक अभ्यासायचा आपल्याला आता? 5वा घटक अभ्यासायचा आहे, योगायोग किंवा अपघात. 5व्या घटकाचं शीर्षक आहे योगायोग. योगायोग किंवा अपघात हा घटकसुद्धा सिद्धांत कल्पनेचे सूचन करण्यासाठी, सिद्धांत कल्पनेचा उगम होण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आता योगायोग किंवा अपघातसुद्धा फलदायी सिद्धांत कल्पना सुचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. योगायोग किंवा अपघात या गोष्टीसुद्धा फलदायी सिद्धांत कल्पना सुचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका, महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. निरीक्षणात योगायोगाने, अपघाताने काही मोठे शोध लावले जातात. निरीक्षणामध्ये योगायोगाने आणि कधीकधी अपघाताने काही मोठे शोध लावले जातात. परंतु याचा अर्थ असा नव्हे की सगळेच मोठे शोध हे योगायोगाने लागलेले आहेत, सर्वच मोठे शोध हे अपघाताने लागलेले आहेत असा अर्थ होत नाही. तर काही शोध हे योगायोगाने किंवा अपघाताने लावले जातात. आता हे तथाकथित अपघात, हे तथाकथित योगायोग केवळ संधी निरीक्षण आहे. काय आहे? हे तथाकथित योगायोग किंवा हे तथाकथित अपघात काय आहे? केवळ संधी निरीक्षण आहे. वैज्ञानिक त्यांचे विशेष ज्ञान, वैज्ञानिक काय करतात? वैज्ञानिक त्यांचे विशेष ज्ञान आणि सृजनशील कल्पना वापरून योगायोगाचा उपयोग करू शकतो आणि त्यातून सिद्धांत कल्पनेचं सूचन वैज्ञानिक करू शकतो. त्याचं उदाहरण एक अलेक्झांडर नावाच्या वैज्ञानिकाचं उत्तम उदाहरण आहे, ज्याने पेनिसिलिन नावाचा शोध लावला. तो शोध कसा लागला योगायोग किंवा अपघाताने ते पहा, की अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला पेनिसिलिनचा शोध हा योगायोग किंवा अपघाताचं एक उत्तम उदाहरण आहे. सप्टेंबर 1928 मध्ये 1928 सप्टेंबर, सुट्टीवर जाण्यापूर्वी अलेक्झांडर फ्लेमिंग हा जीवाणूंचे संवर्धन करत होता. जीवाणूंचे संवर्धन याविषयी तो संशोधन करत होता. कधी? सप्टेंबर 1928 मध्ये. मग जीवाणूंचे संवर्धन याविषयी संशोधन करत असताना, अभ्यास करत असताना त्याने जीवाणूचे संवर्धन याविषयी अभ्यास सुरू करून तो सुट्टीवर गेला. कुठे गेला अलेक्झांडर फ्लेमिंग? सुट्टीवर गेला. आणि सुट्टीहून परत आल्यानंतर त्यांनी आपण केलेल्या जीवाणूंच्या संवर्धनांचे परीक्षण केले.
मग त्यांनी त्या संवर्धनाची, जीवाणूच्या केलेल्या संवर्धनाची एक प्लेट खिडकीजवळ नेऊन पाहिली. कुठं नेऊन पाहिली? खिडकीजवळ नेऊन पाहिली. आता खिडकीजवळ जीवाणूंच्या संवर्धनाची प्लेट नेऊन पाहिली असता अलेक्झांडर फ्लेमिंगला असे दिसले की त्यामध्ये इतर जीवाणू सुद्धा होते. त्यामध्ये काय होते? इतर जीवाणू सुद्धा होते आणि ते संवर्धन नासलेले, खराब झालेले त्याला दिसून आले. मग आता ते खराब झालेले जीवाणूंचे संवर्धन, नासलेले संवर्धन ते फेकून देणार, टाकून देणार. तेवढ्यात अलेक्झांडर फ्लेमिंग या वैज्ञानिकाला असे आढळले की जीवाणू नसलेल्या ठिकाणी बुरशी आहे. ते संवर्धन तो फेकून देणार. तेवढ्यात अलेक्झांडर फ्लेमिंगच्या असे लक्षात आले की जीवाणू नसलेल्या ठिकाणी बुरशी आहे. त्यावेळी अलेक्झांडर फ्लेमिंगला अशी सिद्धांत कल्पना सुचली की जीवाणूतून असे काही पदार्थ बाहेर पडले की ज्यांनी जीवाणूंचे संरक्षण केलेले आहे आणि आजूबाजूस जंतू वाढण्यास प्रतिबंध केला. आणि यातूनच, या घटनेतूनच अलेक्झांडर फ्लेमिंगने कशाचा शोध लावला विद्यार्थी मित्रांनो? पेनिसिलिनचा शोध लावला. जे आपण इंजेक्शन कशाचा मार लागल्यानंतर वगैरे घेतो, पेनिसिलिनचं इंजेक्शन, तो शोध अलेक्झांडर फ्लेमिंग या वैज्ञानिकाने लावलेला आहे. आता अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध कसा लावला? त्याचं कारण आहे योगायोग किंवा अपघात. तो कसं काय? तर तो जीवाणूंचे संवर्धन याविषयी संशोधन करत होता. ते संशोधन करत असताना तो सुट्टीवर गेला. सुट्टीहून परत आल्यानंतर ते संवर्धन पाहिले असता त्याला ते खराब झालेले, नासलेले दिसले. तो फेकून देणार. तेवढ्यात त्याला त्यामध्ये इतर जीवाणूसुद्धा दिसून आले आणि त्या ठिकाणी जीवाणू नसलेल्या ठिकाणी त्याला बुरशी दिसून आली. आणि त्यावेळी अलेक्झांडर फ्लेमिंगला अशी सिद्धांत कल्पना सुचली की जीवाणूतून असे काही पदार्थ बाहेर पडले की ज्यांनी जीवाणूंचे संरक्षण केले, आजूबाजूस जंतू वाढण्यास प्रतिबंध केला. यातूनच पेनिसिलिनचा शोध लागलेला आहे. आता अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याकडे लायसोझाइम, काय म्हणतोय मग पहा, अलेक्झांडर फ्लेमिंग याच्याकडे आणखीन एक दुसरे ज्ञान होते. कोणते? लायसोझाइम. आता लायसोझाइम काय आहे? हे जंतू नाश करणारा एक नैसर्गिक तत्व आहे. जंतूंचा नाश करणारा एक नैसर्गिक तत्व आहे. तर अलेक्झांडर फ्लेमिंग याच्याकडे लायसोझाइम बद्दलचे विशेष ज्ञान असल्यामुळे ते या योगायोगाचा, या प्रयोगामध्ये जीवाणूंच्या संवर्धन या प्रयोगामध्ये या योगायोगाचा त्यांनी फायदा घेतला. या योगाचा त्यांनी काय केला? फायदा घेतला. अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्याकडे लायसोझाइम बद्दलचे विशेष ज्ञान असल्यामुळे त्या योगायोगाचा फायदा करून घेऊ शकले आणि पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला. आता लायसोझाइम आहे काय? लायसोझाइम आहे काय विद्यार्थी मित्रांनो? तर लायसोझाइम हे एक नैसर्गिक गुणधर्म असलेले तत्व आहे की ज्याच्यामुळे जंतू नाश पावत असतात. लायसोझाइममुळे जंतू नष्ट होत असतात, नाश पावतात. हे असे एक नैसर्गिक तत्व आहे आणि याचं ज्ञान कोणाकडे होतं? अलेक्झांडर फ्लेमिंगकडे होते. मग हे अलेक्झांडर फ्लेमिंगने सिद्धही केले. अलेक्झांडर फ्लेमिंगने काय केले? अलेक्झांडर फ्लेमिंगने डोळ्यातील अश्रूंमध्ये, आपल्या डोळ्यातून जे पाणी येतं, आपण रडतो, रडल्यानंतर डोळ्यातून काय येतं? पाणी येतं. स्त्रियांच्या तर खूप येतं. त्या पाणीमध्ये लायसोझाइमचे गुणधर्म असतात हे अलेक्झांडर फ्लेमिंगने सिद्धही केलेले आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने डोळ्यातील अश्रूंमध्ये लायसोझाइमचे गुणधर्म असतात हे एका प्रात्यक्षिकाद्वारे, एका प्रयोगाद्वारे सिद्ध केलेले आहे. त्याने काय केलं? अलेक्झांडर फ्लेमिंगने परीक्षण नळीमध्ये जंतू असलेले द्रव घेतले. परीक्षण नळीमध्ये जंतू असलेले द्रव घेतले
आणि नंतर त्या जंतू असलेल्या द्रवामध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने काय केले, डोळ्यातील अश्रू टाकले. का टाकले? कारण डोळ्यातील अश्रूमध्ये काय होते, जंतू नाश करणारे लायसोझाइम हे गुणधर्म असणारे तत्व होते. त्या जंतू असलेल्या द्रवामध्ये डोळ्यातील अश्रू टाकले असता ते द्रवण अचानकपणे स्वच्छ झालेले त्याला दिसून आले. म्हणजे जंतू नाश पावलेले, त्या द्रवातील जंतू नाश पावलेले त्याला आढळून आले. आता लायसोझाइमशी परिचित असल्यामुळे अलेक्झांडर फ्लेमिंगला हे समजू शकले की बुरशीभोवती जंतू का नव्हते, बुरशीभोवती जंतू का नव्हते हे ज्ञान अलेक्झांडर फ्लेमिंग समजू शकला. कारण लायसोझाइमचं ज्ञान कोणाला होतं, अलेक्झांडर फ्लेमिंगला होतं. म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की योगायोग आपल्याला इंद्रिय गोचर घटनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी, योगायोग हा आपल्याला इंद्रिय गोचर घटनेचे स्पष्टीकरण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देतात, संधी उपलब्ध करून देतात. परंतु त्यासाठी अनपेक्षित प्रसंगाचे महत्त्व समजून घेणाऱ्या, अनपेक्षित अपेक्षित नसणाऱ्या प्रसंगाचे महत्त्व समजून घेणाऱ्या प्रशिक्षित मनाची आवश्यकता असते. अप्रशिक्षित मन सिद्धांत कल्पनेचे सूचन करू शकत नाही. हे झाले 5 घटक. आता आपल्याला एक शेवटचा घटक यामध्ये पाहिजे, म्हणजे आपलं जेवण पूर्ण होईल. आणि ते आहे, ते कोणता घटक आहे, 6वा. जेवण पूर्ण सरल गणनात्मक, सरल गणनात्मक हा 6वा घटक आहे की जे सिद्धांत कल्पनेचे सूचन करण्यासाठी, सिद्धांत कल्पनेचा उगम करण्यासाठी, सिद्धांत कल्पनेची मांडणी करण्यासाठी आवश्यक आहे. तो 6वा घटक आहे सरल गणनात्मक विगमन, सरल गणनात्मक विगमन आणि याच्यासोबत साम्यानुमान, ज्याला आपण सादृश्यानुमान असं म्हणतो. आणि साम्यानुमान हा शेवटचा घटक आहे की ज्यामुळे सिद्धांत कल्पनेचे सूचन होऊ शकते, सिद्धांत कल्पनेचा उगम होऊ शकतो, सिद्धांत कल्पनेची मांडणी होऊ शकते. आता सरल गणनात्मक विगमन आणि साम्यानुमान हे जे 2 घटक आहेत विद्यार्थी मित्रांनो, या सामान्य माणसाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या 2 पद्धती आहेत. सामान्य व्यक्ती निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सरल गणनात्मक विगमनाचाही उपयोग करतो आणि त्यासोबत साम्यानुमानाचा म्हणजेच सादृश्यानुमानाचाही उपयोग करतो. म्हणून असं म्हटलं जातं की सरल गणनात्मक विगमन आणि साम्यानुमान या सामान्य माणसाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्याच्या पद्धती आहेत. काही वेळा या निष्कर्षातून शास्त्रज्ञांना सिद्धांत कल्पना सुचू शकते, कधी सरल गणनात्मक विगमनातून तर कधी साम्यानुमानातून सुद्धा सिद्धांत कल्पना सुचू शकते, सिद्धांत कल्पनेचे सूचन होऊ शकते. जेव्हा सामान्यीकरणाला सकारात्मक उदाहरणांची पुष्टी मिळते म्हणजे पुष्टी म्हणजे उष्टी नाही, पुष्टी मिळते म्हणजे बळ मिळते, आधार मिळतो. जेव्हा सामान्यीकरणाला सकारात्मक म्हणजे त्याच्याशी अनुरूप असलेले, त्याच्याशी सुसंगत असलेले अशा उदाहरणांची पुष्टी मिळते आणि त्याचसोबत कशासोबत, त्या सामान्यीकरणाला सकारात्मक उदाहरणांची पुष्टी म्हणजे जोड आणि त्यासोबत विरोधी उदाहरण त्याला आढळत नाही, तेव्हा सरल गणनात्मक पद्धती वापरली जाते. त्याचसोबत साम्यानुमानातून सुद्धा, सादृश्यानुमानातून सुद्धा सिद्धांत कल्पनेचे सूचन होते.
साधर्म्य साम्यानुमान म्हणजे काय, तर साधर्म्य किंवा साम्यानुमान किंवा त्याला आपण सादृश्यानुमान म्हणजे असे अनुमान ज्यात ज्ञात साधर्म्याच्या आधारे, ज्यात ज्ञात असलेल्या समान गोष्टींच्या आधारे, ज्यात ज्ञान समानतेच्या आधारे निष्कर्ष काढला जातो त्याला साम्यानुमान किंवा सादृश्यानुमान असं म्हणतात. आता पृथ्वी आणि मंगळ हे आपल्या सूर्यमालेतील असणारी दोन ग्रह आहेत. त्यापैकी पृथ्वीवर जीवसृष्टी आहे आपणास माहीत आहे, मंगळावर जीवसृष्टी आहे की नाही हे आपणास माहीत नाही. परंतु सिद्धांत कल्पनेचं सूचन सरळ गणनात्मक विगमन आणि साम्यानुमान यापैकी साम्यानुमानाच्या साह्याने अशी सिद्धांत कल्पना सुचवण्यात आली, मांडण्यात आली. सिद्धांत कल्पनेचा उगम झाला की पृथ्वी आणि मंगळ यांच्यातील साम्याच्या आधारे मंगळावरही, मंगळ या ग्रहावरही जीवसृष्टी असावी. ही कोणत्या वैज्ञानिकांनी लावलेला शोध आहे, लॉवेल्स. काय नाव आहे त्या वैज्ञानिकाचं, लॉवेल्स. या वैज्ञानिकाने पृथ्वी आणि मंगळ या दोन ग्रहातील असलेल्या साम्य गोष्टींच्या आधारे शोध लावला की पृथ्वीप्रमाणे मंगळावर सुद्धा जीवसृष्टी असावे असे सिद्धांत कल्पनेचे सूचन मांडणी त्याने केली की पृथ्वी आणि मंगळ यांच्यातील साम्याच्या आधारे मंगळावरही, मंगळ या ग्रहावरही जीवसृष्टी असावी, जीवसृष्टी असली पाहिजे. ही लॉवेलची सिद्धांत कल्पना साम्यावर आधारित विज्ञानातील सिद्धांत कल्पना आहे. आता या ठिकाणी हे 6 घटक आहेत. तरल आणि निर्मितीक्षम कल्पना, अविरत परिश्रम, पुरेसे व सखोल ज्ञान, अंतस्फूर्ती, योगायोग किंवा अपघात. 6वा आहे सरल आणि गणनात्मक विगमन आणि साम्यानुमान. या 6 घटकांच्या साह्याने सिद्धांत कल्पनेचे सूचन होते. या 6 घटकांच्या साह्याने सिद्धांत कल्पनेचा उगम होतो. या 6 घटकांच्या साह्याने सिद्धांत कल्पनेची मांडणी केली जाऊ शकते. समजलं का बेटा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? यास्मिन तुला समजलं का बेटा? आता पहा, सिद्धांत कल्पनेचा सूचन, सिद्धांत कल्पनेचा उगम, सिद्धांत कल्पनेची मांडणी पाहिल्यानंतर आपणास पुढील घटक जो अभ्यासावायचा आहे तो आहे उचित सिद्धांत कल्पनेच्या अटी, शास्त्रीय सिद्धांत कल्पनेच्या अटी, योग्य सिद्धांत कल्पनेच्या अटी आणि त्या अटी आहेत एकूण 7. उचित सिद्धांत कल्पनेच्या अटी किती आहेत? 7. या अटींचं पालन करून सिद्धांत कल्पना केली असता ती योग्य ठरते. भिवू नका विद्यार्थी मित्रांनो. उचित सिद्धांत कल्पनेच्या ज्या 7 अटी आहेत त्या आपण अगदी पुढच्या तासिकेत पाहूया. आजच्या तासिकेमध्ये आपण जो भाग अभ्यासलेला आहे याच्याशी संबंधित आपली काही जर अडचण असेल तर ती अडचण माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये, संदेश बॉक्समध्ये आपण पाठवावी. परंतु जर हा व्हिडिओ पाहत असताना आपणास किंचितसं जरी वाटलं की हा विषय समजून घेण्यासाठी आपल्या सरांचा व्हिडिओ आपणास मदत करत आहे तर आपल्या शिक्षकाच्या या व्हिडिओला आपण लाईकही करावे. आपल्या शिक्षकाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईबही करावे आणि ज्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची माहिती नाही आहे त्यांना आपल्या विषयाची लिंक आपण दिली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिके आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या अनमोल अशा सहकार्यासाठी खूप खूप धन्यवाद.